आयला सांब्या रानात गेलो कडबा बांधला आलो. लय का माझी अरे. अरे उंड काय तू तू उंडगाय तू. अरे मी एक उंड काय तू 7 उंड काय अरे काम धंदा तरी करतो तुझ्यासारखा दारू पिऊन पडत नाही कुठं बी. सारखा तुझ्या बापाची मी तो काय तो पडायला नाही तू लय खिशातनं पैसे काढतो न बघ पितो दारू तू. आपलं सरपंचच पटेल आपली इथं ना. घे सरपंचाला म्हणा मला मांडीव घे ना तर दत्त घे मानव. अरे तुला काय करते मांडीव घेईल नाही तर पुंडीव घेईल तो मला घेईल. अरे कपड्यात आले बघ. अरे कुठला तू की आणि बोबड्या मरच ती अरे बरकडे काढलं आणि म्हणून घे ना अरे काय हॉटेल कुठे आम्हाला गेलं काय माहिती पाटील कुठे गेले. ननमान मनी घालणार नाही मनी अरे सरपंच कुणाच्या मध्ये करणार आहे. अरे काय पाहिजे मनी घालणार नाही अरे तेच म्हणते कुणाच्या मध्ये करणार आहे. मनी नव नानू मनी घालणार नाही ननमान अरे तुझ्या आईला ती बोकाची वाटलं माहिती का देहाना एकच नंबर. भगवान नाही मी पितोय ती अरे चांगलं आहे की कुणाला येड्या ना मग? टकुऱ्याच्या. काय चांगलंय मला उठलंय माझ्या मला उठलंय अरे पण गाव सुधरल ना. अय गाव सुधरल अरे गाव सुधरायचं आम्ही सुधरायचं म्हणून घे ना मायनी नानू मनी नानू मायनी अय, जा, चल. आईला तरा मी याची. बघणार. तू काहीतरी पद्धती घेऊन आले. अरे, गेलं पाहिजे तो काय सण आहे चल. मला पाटलाकडे गेलं पाहिजे. अय, नाही. हे काहीतरी करणार बघ चल. काय करते काय माहिती बेवड्याला टेन्शन आलं दारूचं. बोला कशी झाली ईद चांगली झाली बघा खुर्ची देऊ का खुर्ची नको 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 हो, खुर्ची नको. हा बोल सदा मला एक पान बिन काहीतरी जरा. का रे पान पट्टीवर दिसलं की पान द्या म्हणजे काय तुम्ही खाता दा उद्या दारूच्या दुकानावर पैसे चाललं तर म्हणजे दारू द्या. तसं नाही तुम्ही थांबलाय म्हणून म्हणले. अरे थांबलोय मी बरोबर बोलत असू द्या. काल ईद झाली पटेल हा गावात सरपंच काय करतोय माहितीये का. काय उड्या मारत असेल. हा, उड्या नाही पाटील हाय का तुम्हाला चांगलं सांगितलं तर उड्या मारा. अरे तसं नाही उड्या म्हणजे चांगलं सांगितलं वाईट सांगितलं तर उड्याच मारत असेल. गावात आहे का नाही हा. ते सरपंच करायला लागले दारू बंदी माहितीये का खरं तुम्हाला ते काय? चांगलं झालं की अहो करू द्या पण त्याला सरपंच कोणी बनवलं. अरे सरपंच मी बनवला दारू बंदी करतोय ते अहो, एकटाच करतोय दारू ना. बंदी म्हणजे काय माहितीये का सरकारी योजना आहे. हा ती दारूबंदी त्याने केलं त्याचं नाव मोठं होणार जनतेत तो मोठा होणार आणि तुम्ही बस टाका पानाला चुना लावी पाचा पाचा थुकत एवढाच धंदा करा म्हणजे तो होईल हिरो आणि तुम्ही व्हा झिरो. काय सांगतोय अहो खरं सांगतोय पाटील तुम्हाला मी. तुला कुठनं कळालं. अहो ते बोबड नाही का आपले बर मी सांबा पाराव बस ते येडा काहीतरी सांगत असेल पण काय तर असंच कानाला टाकलं तर काय पुढे झालं मग मला म्हणू नका. आणि ते हिरो बनायला चाललाय. अहो तो हिरो तुम्ही झिरो बसा टपच्या टपरी पानमळीत. मी त्याला हिरो केलाय त्यानं हिरो बनलाय. हा त्याला कसा झिरो बनवायचा ते माझ्या हातात आहे. लवकर तर करा. त्याच्या विरोध करू आपण. कसं करायचं हे घे 500 आण खांबन बोलव संभा हे पाराव चालतंय की पाटील. चाल विरोध करू आता त्याला. कामच लाव. कसा जरा झिरो बनवायचा ते माझ्या हातात आहे. चालते चालते जाऊ तुम्ही. हा. बाजार बी मीच बसवणार आणि बाजार बी मीच उठवणार. चालतंय चला भाई आईला पाटला अख्खी 500ची नोट दिला का कधी नव्हते आज उधार झाले. आपल्याला काय करायचे जाऊ दे मरू दे आणतो खांबार बोलावतो सांभाळ. 500 दिले ती पाटल्याने म्हणजे काहीतरी याकळाच खेळ आहे. सदा सरिया अरे याच्या कानात काय खोटे ठोकले ते काय अरे एवढ्या- नाक मारली तुला तुझ्या कानात अडकले तेच आमच्या कानात अडकले. होय का हा, बोल अरे पाटील कुठे गेलाय मला अर्जंट भेटायचंय पाटील कशाला अर्जंट भेटायला पाहिजे पाटलानेच मला तुला भेटायला लावली. असं म्हणतोय काय मग चल मग लवकर भेटायचं अरे. हे बघ कसं आहे? लांब 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 तुझ्यासाठीच सांगितलंय. आहे का? हा? मग चल चल चल. लवकर चल मग लवकर पाटील बसलंय या चला, संभाजीराव पाटील. या जाऊ का संभाजीराव. पाटील मी अहो, बोलावतो आवडी नाही या वेगळंच काहीतरी बोल नाही राव. या बसायच्या पाटील काय राव काय बोलताय तुम्ही हा? गोधडी बसा खाता का ही काय पाटील तुम्ही काय बन राव अहो, हा? काय रे शोभे संभाजीराव त्याला काय एवढं अहो, प्रेमाने बोलावतात तुला. पाटील हा? येऊ का मी का आता काय झालं अहो बाईनं तिला नका वाटतं राव तुम्ही लय प्रेमानं बोलताय अहो तुमच्याकडे बर सदा
हाव. संभाजीराव साठी आणलंय, द्या त्यांना. आणलंय की देऊ का? द्या द्या द्या. अहो पाटील, अहो ते सरपंचाने गावात दारू मध्ये गेली राव. कळालं आमच्या, आलं का नाव? आर भरून बिरून ठेवले का नाही, नुसतं ते दिलंय बाई. द्या. याला अख्खी आहे. भरली तयारी असणार की. द्या. आईला काय राव तुमचं म्हणणं की याला काय सुचना काय? असं कसं असतं पाटील? खा खा. तुमच्यासाठी काय पण आपण बर का. पी पहिलं पी. संभा, माझं काम आहे तुझ्याकडं. वाला की एका शब्द. अरे मी एक काम आहे म्हणून तर यानं सगळं पालतच केलं. असं त्यावर. ऐक, बोला. गावात दारूबंदी आणली हिरोनं तुमच्या सरपंचानं. आवडत्या विषय बोलाल तू. मग मी तेच सांगतोय, आपण उलट करायचं. हा, त्याला थम्सअप, हा. सोडा, कशात तरी त्या सरपंचाला पाजायची. तुम्ही काळजी करू नका. पाजली, हा. लोडखोड केला की त्याचा राजीनामा, असं म्हणताय का? सरपंच पदाचा राजीनामा दिला हम्म. की पुढचा सरपंच संभाजीराव. असं म्हणताय? रोज मिळेल अनुषा मग पोटी खोल ना. रोज. अरे पण त्यांना बंदी केलं कशी मिळायची? संभा, तू सरपंच झाल्यानंतर बार टाक, नाहीतर दारूचं मोठं दुकान टाक. असं म्हणताय? हा, तोच सरपंच तुला. पण त्याला कशात पाजायची तू आयडिया कर. तुम्ही म्हणताय ना, काम झालं. एक गाव दोन तुकडं. नाहीतर मुताड पिऊन- पाजणार, हो का? मुताड पिऊन पडेल कुठे तर. काय शब्द आहे. पाजणार त्याला. भरला. देऊ का पाय का? हा. काढा की एक नोट. पी पी जाची. अरे लय दिवसांनी बाटलांना दिलंय म्हणलं. हो एकच द्या. आता काम झालं पाहिजे. आमचं झालं पाहिजे. त्याला अरे कशात तुला बी कोणा- पाज, कशात बी पाज, पण त्याला बदनाम कर. लय मज करताय, लय माझ्या मुळे उठत काय. अरे मुळाव नाही, तुझ्या कशा कशा उठलाय तुला काय माहिती. अरे त्याच्या नाही मुळे आज बाहेर काढलं ना. नावाचं संभाळ आहे. योगा पाटील. हा, योगा. पाटील. हा. समजलं ना? हम्म. समजलं ना? हा. आणि जर पिऊन तूच कुठं पडलाच तर तुझ्या आयुष्याची बंदी नसबंदी, एक गाव दोन तुकडं. ऐक. तुझी नसबंदीच करून टाकेन. पाटील दारूबंदी तुझी नसबंदी. हा शब्द दिलाय. ऐक. हा बोल रे. चाललाय घेऊन हा. नीट जा. अरे निर्भय म्हणजे काय? कंडकाच पडला पाहिजे. अरे तुला काय करते मी बघेन काय करायचं. यायला दाराला कुलूप घातले, सरपंच पण कुठे गेले, चावी पण कुठे ठेवले, काय माहिती कडे यायला गावाचा माहिती की- काय झालं? तुम्हाला काय माहित आहे का? गावचा सरपंच, गावाचं सगळं मला माहिती का म्हणजे काय? आवत नी नाही मग मी निनं नाना घाणी गेलो नो हा नाना हा आणि हा आणि नामा यांना ओन्न मी ऐक नाही. हा, मग त्यांचं बोलणं आपल्याला काय काय करायचंय, त्यांची ती काय काय करा ना. आवत नी नव मग नुमाला नानू मी अंगणून आणायनी मला आणि नुमाला कटवायन कटवायचं म्हणजे काय? पानावरन म्हणजे दारू पाजून मला सरपंच पदावरून कटवायचंय. आणि नाना मन बनवाय ना नाही नाना नव नामाना मन बनवाय नाही. सांबा पियाला म्हणजे याला गाव हुडाकतंय, अखंडित गावायचा कुठं ती सरपंच कधी व्हायचाय? आता मी नुमाला काय आणायनी काना आता मी नानू बरं ठीक आहे, तुझा नांदे आता किरडीचा बांबू काम धंदा सोडला आणि कुठं चाललाय गेलाय काय माहिती. यार काय दिसतं का नाही तुला? अरे डोळा बिळा गेलेत का काय आईला मांजर रडवाली. बाया माणसं दिसत नाही तर वरनं आणि मांजर आडवं गेली अरे म्हणतोय. तुला नाही म्हणत, हा? तिकडून गेलो मांजर रडवा. काय? जाऊ दे, मला गडबड आहे, तुझ्या नादी लागून नाही चालायचं. आ, तुला कोणी थांबायला लावलं या गणपतीचा मंत्र्याच्या पोटचा काम घेऊन गटरात पडणारा हा? काय हसताय? अरे मंत्रीच्या वरच काम आहे माझं. आ, जादा आणि तुला ए, काय हा. विचारतंय बा तुला? काम झाले ते का? निवांत नका, बसले नका. जाऊन. बोल की काय म्हणतोय नामा नीट नागा नामा नमा नामा नीट नागा नामा संबा हा नामा नामा नीट नागा खंबा का संबा नामा नामा संबा वय हा नामा आत्ताच गेलं ती गेलेलं अडकलं मला तिथं नाना इनावने हा
मनाना न्यू नोंग्या नाही संपाचा काय मनाना न्यू नोंग्या नाही सरपंचचा जीव डोक्यात आहे आणि मी हिंदू काय गुढी घेत आहे का मनाना न्यू न्यू नोंग्या नाही न्यू न्यू मनाना न्यू न्यू जीव सरपंच नोंग्या नाही कसं काय मी निन नाना अनिन आणि नमा निन पाटणाना नमाला नानू मारना नाही नी मनी आणि तिनं नन बनाला बनावं हात लावणार नाही नमा आहे का नमा त्याला नन पण बनवणार नाही नन पण सरपंच बनवा म्हणजे आता गावच दारू पीत हिंडल नाही आता काहीतरी केलं पाहिजे ना, नवीन नाहीतर लावा मग. सगळं डोक्याची ना, नवीन वाटच लावा. लावली या माणसानं बाबा सगळी काम मीच करायची सरपंच करक मग अव मला असं कळालं की तुम्ही गावात दारूबंदी करताय हो करतोय की होय चांगलं काम आहे असंच गावासाठी उभा राहावा बघा आणि तुमची पण आम्हाला अशी द्यासात हो हो नक्कीच माझा नवरा जर आला ना मी त्याला दुमता तिमता करते भेटच नाही बघा बरोबर, पाटलीन बाई या इकडं अव सरपंच काय म्हणते सरपंचाने गावात दारूबंदी आणली आणि पाटील तुमचं पाटील मध्ये पाय घालतोय पाटलाला बोलायला बदनाम करताय तुम्ही नाही तसं पाटील बाई करताल का गावचं असं आवा. काय सांगू नका आम्हाला अहो ऐका तरी पाटलीन बाई ही बघा असं आहे अवघडच हे आहे असंच आहे गावाचं हा? काय करायचं अव पण मला काय म्हणायचं ते जाऊ द्या माझा नवरा तुम्हाला जर आडवा आला बरं ना पटलाच ऐकून त्याला चांगलं पातीला चेंबावलं की चेंबावती बघा बरं असं काय कर फक्त गावासाठी नाही उभं नाही राहावं. ऐक ना तू हा. एक काम कर तू तुझ्या नवऱ्याकडे बघ हा पाटलांकडे आणि गावातल्या बायांचं मी बघतो काय बायांचं म्हणजे बायांना समजून सांगतो मी की आपल्या नवऱ्याला दारू पिऊन देऊ नका म्हणून मग असं कधी बोलायचं आपण वर सांगितलं गेल्या होतं की म्हटलं देव माणूस आहे नाही, का नाही, देव नाही, माणूस तसं नाही लागला काय. परत माती नाही खायला नाही नाही तेच सांगतो बायांना की आपल्या नवऱ्याला दापण त्यांना दारू पिऊन हा देऊ नका असं म्हणून. बोला आणि स्पष्ट तू बोला पण सांग, शिका तू पण मी सांग. सांगते हा ठीक आहे चालतंय. आपण सदा त्या संभाला तर पाठवलाय हा सरपंचाला पाजली का नाही हम्म. का पिऊन कुठं छावणं मरून पडले काय कळना एकदा का नाही एकदा पाटील खरं सांगतो गळ्याच्या सरपंच जर पिताना जर घावला का नाही मला त्याच्या अशी जे ओपाटतो ना फासा 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 टाळूवरची केस तुम्हाला खोटं नाही सांगत त्याला कुठंच तोंड दाखवायची जागा ठेवीत नाही मला बर चला आपण जाऊ सरपंच पेला का नाही पेला त्याच्या घरी जाऊन खात्री करू चला की सरपंच सरपंच या 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 काय चाललंय राव तुम्हाला हुडकतोय राव तुम्ही बरं, गावात नाही कस काय येणं केलाच अहो काय लय ऊन आहे काय दिसना तुम्ही राव कुठे गायब होताय गेलतो जरा गावातलं काम केली आता उन्हात जरा बसा म्हणून आलो घरी काय तुम्ही दिसल्याशिवाय आमचं जीवन थांबत नाही हो बर 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 तुम्ही असल्याशिवाय जीवाला जीव नाही लागत हो होय काय ऊन बिल आहे म्हटलं सरपंच दिसत नाही एवढं थंडगार आणलंय तुमच्यासाठी एवढं जीवा उदा अहो, तुमच्यासाठी सरपंच काय पण आज उद्या कुठं कधी पण तुमच्यासाठी एवढं जीवा उदा होऊन मला तुमच्यासाठी मागून पैसे घेऊन पेताना तुम्ही मला पाचताय अहो, सरपंच तुमच्यासाठी काय पण बर ठीक आहे घ्या थंडगार अहो घेतो जरा गोळणं करायचं घरातून पाणी आणतो की. तुमच्यासाठी सरपंच काय पण आणणार आपण सरपंच एका झटक्यात तू माझाच आहे अरे तू माझा मारते काय मला राव मारत नाही तुझा मुका घ्यायचा मला मुक्का अरे तोंडाचा घ्यायचा खाली काय बघतोय हा काय खाली बघायला काय तू माझा भावाचा काय रे आतापर्यंत एवढी सेवा कुणीच नाही केली तुम्ही सरपंच आपलं राव तू एक नंबर आहे हा? तुम्ही आपलं पाटील मला काय झालं पाटील
तेवढा पोलीस स्टेशनात फोन करा. हो करतो. बेकार मला अरे तुला मारला मी कराटा खाल्लाय. हॅलो. मी मार खाल्लाय. हॅलो. अहो साहेब, सुतार साहेब, अहो ते सरपंच लय पेलाय. हा लबाडवाडीतच बोलतोय. देवस्थान आहे का ना आपलं यात्राच. या 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 लवकर या, अर्जंटली या तुम्ही. अहो लय लय दंगा झालाय आमच्या गाड्याचं मारलंय त्यानं. हा या या या. ओके. आज कुणाला सोडणार नाही. फाडून टाकेल, तोडून टाकील, चिरून टाकेल, कापून टाकेल. हरामखोरांनो, अरे कुठं लपलाय रे? बाहेर या. आज सरपंचापासून तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही. अरे साहेब, मस्त झालं तुम्ही आला ते. साहेब यांना एक एक ठोका टाका नाही तर मी टाकतो ना बा. तुला कळतं का? कुठं झडतोय काय जरा. लय मारले राव लय मारले सरपंचाने राव. कोणी सरपंच बोला साहेब, नमस्कार. तिसनी का बरं मारलं? साहेब, गावामध्ये दारूबंदी करण्याचा प्रयत्न करतोय मी. ते हरामखोर दारू पिऊन गावात धिंगाणा करते. अहो इथं मारले. दारू पिऊन धिंगाणा करते ती साहेब. तुम्ही काय करताय? घ्या वास, बघा बाटलीत दारू आहे का? सरपंच अहो कोणाला बघा बोलताय? तरी साहेब, तुम्ही दारू प्या नाही, बाटलीचा वास घ्या. काय आहे बघा, थम्सअप आहे, ती कोल्ड्रिंक आहे, दारू नाही. पाटील साहेब, खरोखरच कोल्ड्रिंक आहे. हा, मग त्याने बदललं माझ्या लोकांनी मारलंय. खरं मारलेलं आहे की. दारूबंदी करतोय आज. आज लोक गावागावात दारू पिऊन कवळी किरा लोक सुद्धा पोरं पटापटा मारतात. त्यांचं वय तरी आहे, त्यांच्या आई बापाने करायचं काय म्हणून मी गावात. समजून सांगायचं असतं का मारायचं बळ कुठं होतं त्यांना. अहो तेच सांगण्याचा प्रयत्न केला तर मला दारू आणून पाजण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील, बोला. तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे. बरोबर आहे. तुम्ही एकत्र आलं पाहिजे. हो. नमस्कार प्रेक्षक बंधूंनो. आज आपल्या समाजात दारूबंदी, तर ह्या गोष्टीसाठी आपणही सहकार्य केलं पाहिजे व आपल्या पोलीस बांधवांनाही सहकार्य केलं पाहिजे. आणि तसं काय आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तर आपलं गाव, आपलं शहर नशामुक्त होईल आणि सर्व गाव सुधरल. तर आमच्या या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही हा संदेश देत आहोत. तर 4 गडी 12 भानगडी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 4 गडी 12 भानगडी.